see on the screen, first it is a 3D viewport for that entire scene, and another it is the refined or the polished one. बरोबर. जेव्हा तुम्ही 3D मध्ये बनवाल ना, सो इट विल बी विथ धिस वेट. बरोबर. पण जेव्हा तुम्ही त्याला टेक्स्चर कराल, त्यावर लाइटिंग ऍड कराल, देयर विल बी व्हेरी डिफरंट कॉम्पोनंट्स. इफ इट गेट्स ऍडेड, देन वी विल बी गेटिंग सच सॉर्ट ऑफ रिझल्ट. दिस इज व्हेरी मच पॉसिबल. आपण हे उद्याच्या सेशन मध्ये घेऊया. इट विल बी जस्ट हँड्स ऑन. यू विल ऑल्सो बी एन्जॉयिंग द प्रोसेस. एक्झॅक्टली ह्या गोष्टी पण आपण अंडरस्टँड करू शकतो, लर्न करू शकतो, क्रिएट करू शकतो. ठीक आहे. सो दॅट वी विल अंडरस्टँड की याच्यामध्ये काय काय गोष्टी राहतील या प्रोसेसमध्ये. ग्रॅज्युएशन फ्रॉम नॉव्हेल्टी टू युनिटी. युनिटी नाव ऐकलंय का आपण? युनिटी इज अ सॉफ्टवेअर. युनिटी और अनरियल. येस, एनी वन ऑफ यू? दीज आर द गेम इंजिन्स. हे गेम इंजिन्स आहेत आणि आपण या थ्रू गेम्स बनवू शकतो. गेम्स कॅन बी मेड थ्रू दीज गेम इंजिन्स. आणि आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो किंवा एक सांगतो का बरं गेम्स पण का बरं महत्वाचे आहेत. तर तुम्हाला म्हणजे मुलं कदाचित गेम खेळत असतील किंवा दॅट इज अ पार्ट ऑफ देअर लाईफ, राईट? हा सगळ्यांच्याच बाबतीत दिस इज अ ट्रूथ की जे आपण टाळू शकणार नाही. ठीक आहे. जर तो त्यांच्या याचा लाईफचा भागच आहे तर त्याची ग्रॅव्हिटी पण मी तुम्हाला सांगतो. पबजी गेम ऐकलाय सगळ्यांनी? पबजी, येस. पबजी it has made the revenue of around 20,000 CR last year. मागल्या वर्षी पबजीने जवळपास 20,000 जास्त 20,000 करोड पेक्षा जास्तचा रेव्हेन्यू जनरेट केला. दिस इज अ व्हेरी बिग अमाऊंट की जी एंटायर इंडियन फिल्म इंडस्ट्री आहे त्याच्यापेक्षाही एकटं पबजीचं अर्निंग जास्त आहे. सो जस्ट अंडरस्टँड. दॅट्स जस्ट अमेझिंग. म्हणजे तुम्ही आपण म्हणतो ना मुलांना गेम खेळू नका, तर आता त्यांना त्या अकॉर्डिंगली पण विचार करू द्या की दॅट्स अ व्हेरी बिग मार्केट. ठीक आहे. माय सन इज देअर, ही इज इन ग्रेड 6. तो आता म्हणजे तो बऱ्याचशा माझ्या वर्कशॉप्स मध्ये पण येत असतो सोबत. ठीक आहे. आता शाळेत गेलेला म्हणून अनलेस देर इज अ YCC, रायसोनी, नियर बाय जेवढे काही वर्कशॉप झालेले एव्हरीवेअर ही वॉज विथ मी अँड ही कंट्रीब्युटेड सम वॉट की त्याच्यामध्ये 3D मॉडेलिंग वगैरे तो भाग शिकवतो त्या याच्यामध्ये. आणि 6वी मध्येच आहे आणि ही हॅज हॅव्हिंग अ इन डेप्थ अंडरस्टँडिंग फॉर द गेम डिझाईन अँड डेव्हलपमेंट. तो जे काही करतोय आता गेम्स हा त्यांच्या लाईफचा भाग आहे. माझ्यासाठी बेबी गेम डेव्हलपमेंट थोडा दूरचा भाग आहे की जेव्हा मी माझ्या 20व्या वर्षी किंवा 22व्या वर्षी होतो तेव्हापासून मी तो एक्सपिरियन्स किंवा एक्सप्लोर करतोय. बट नाऊ द न्यू जनरेशन दे आर एक्सप्लोरिंग धिस टेक्नॉलॉजी फ्रॉम देअर फर्स्ट डे वन. ठीक आहे. सो इट्स इनबिल्ट कपॅसिटी और कपॅबिलिटी और किड्स और चाइल्ड दे आर हॅव्हिंग और अवर स्टुडंट्स आर हॅव्हिंग की ते चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी अंडरस्टँड करू शकतील अँड दे कुड बी हॅव्हिंग द मोर प्रोफाउंड नॉलेज और अंडरस्टँडिंग विथ आयदर ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, गेम डेव्हलपमेंट, डिझाईन और कम्प्युटर व्हिजन मे बी. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी दिस ऑल आर द पार्ट ऑफ अ चेन. ती त्या चेनच्या कड्या आहेत. ठीक आहे. इफ वी अंडरस्टँड विथ दॅट पर्स्पेक्टिव्ह ऍज वी आर द एज्युकेटर, सो इट मे बी अवर रिस्पॉन्सिबिलिटी की आपण काहीतरी प्रोफाउंड जे आजच्या पिढीला कळेल अशा पद्धतीने तरी बनवूया. इट वॉज वन ऑफ द कोट फ्रॉम सर जॉन डेव्ही. जॉन डेव्ही ही वॉज एक स्टोरी वरीवर. त्यांनी बरेचसे रिफॉर्म्स आणले आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये. ही वॉज फ्रॉम युनायटेड स्टेट्स. जेवढे काही एज्युकेशन आपण आता जे काही एक्सपिरियन्स करतोय ना, इट इज ड्यू टू जॉन डेव्ही. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये सुधारणा केल्या वगैरे. तर त्यांचं एक कोट होतं 1912 सालचं. ते म्हणतात की इफ यू टीच टुडे स्टुडंट ॲज वी टॉट देम येस्टरडे, सो वी रॉब देअर टुमॉरोज. याचा अर्थ असा आहे की आपण जे आज शिकलो आहोत ते आपण जे काल शिकलो आहोत ते आपण आज आपल्या मुलांना शिकवतोय, तर आपण त्यांचं फ्युचर वी आर जस्ट डिस्ट्रॉइंग दॅट. व्हेरी ट्रू. व्हॉट द थिंग दॅट यू लर्न राईट नाऊ यू हॅव टू डिलिव्हर राईट नाऊ. आजच्या आणि ते त्यांनी 1912 साली म्हटलं होतं. इट वॉज व्हेरी ओल्ड. जेव्हा चेंजेस खूप इट वॉज व्हेरी स्लो विथ द स्लो पेस. बट नाऊ द चेंजेस आर इमेन्स. Every fraction, every second, you'll be finding very new thing. It will be coming into our world, and it will be just going to disrupt. So, very ते आपले डोळे किंवा डोळ्यात अंजन घालणार आहे की we should be having that understanding. What it comes, we have to just adopt and just deliver. ठीक आहे. So, this technology, that is the AR and VR, it will be very crucial if we can make something basis on this.
आता हा जो वर्कशॉप आहे, सो मेक द बेस्ट यूज ऑफ दिस. ठीक आहे, की जेणेकरून तुम्ही काहीतरी चांगलं डिलिव्हर करू शकाल तुमच्या स्टुडंटसाठी. ठीक आहे. नाऊ आय एम द चीफ फॅकल्टी फॉर IIIT नागपूर. IIIT नागपूर जे कॉलेज आहे तिथे मी जवळपास 3 विषय माझ्याकडे आहे, माझ्या कंपनीकडे. देर इज AR VR. बाकी त्यांना रिजनमध्ये कोणीच भेटलं नाही. देर वॉज अ TCS एज वेल देर वॉज अ डिनोव्हेट इन द बिडिंग प्रोसेस. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 3 विषय जे TCS ला त्यांनी दिले नाही, इट हॅज गिव्हन टू डिनोव्हेट ड्यू टू इट्स एक्सपर्टीज और इट्स एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. ठीक आहे, सो वी फाउंड की दॅट इज समथिंग सबस्टेन्शियल नीड्स टू बी मेड इन द फील्ड ऑफ एज्युकेशन अँड दॅट इज अवर मोटिव्ह. बरोबर, हे काय हा बिझनेस नाही आहे. दिस इज समथिंग, दिस इज अ नोबेल कॉज इफ इट्स एज्युकेशन. ठीक आहे, सो वी शुड बी क्वाइट सिन्सिअर विथ अस, की आपण चांगल्या पद्धतीने ते डिलिव्हर करूया. ठीक आहे, या कमिंग टू द दॅट इज अ युटिलिटी. ठीक आहे, सो द मार्केट, दॅट इज अ मार्केट बायफर्केशन इज कम्प्लीट, डिस्टिंक्ट टायर्स, VR, Meta, High Fidelity, Console Tethering. There is from Sony. There is a premium spatial computing from Apple. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. Every big giant, just like Apple, Amazon, Google, Facebook, everyone is behind this technology. प्रत्येक जण त्याच्या मागे. It is behind AR and VR. जर कदाचित तुम्हाला माहित असेल, Facebook has launched that is universe, metaverse, 2-3 years back. तो फ्लॉप, इट वॉज गॉट फ्लॉप, कारण त्याला तेवढं काही हे झालं नाही. पण इट वॉज अ अमेझिंग कन्सेप्ट की तुमचं प्रत्येकाचं यू विल बी हॅव्हिंग द अवतार्स अँड दिस अवतार्स विल बी इन द मेटावर्स अँड दे विल बी परफॉर्मिंग देअर रोल्स. तुम्ही कोणताही रोल किंवा हे घेऊ शकता दॅट अवतार, अँड अकॉर्डिंगली युअर बिहेवियर और एव्हरीथिंग इट विल बी बेसिस ऑन दिस इन दॅट मेटावर्स. तुम्ही ते अमेझिंग वेनी हे करू शकता. काही बऱ्याचशा मूव्हीज पण आलेल्या आहेत त्या याच्या संदर्भात. ठीक आहे, सो पोटेन्शियल इज इमेन्स, की येत्या दिवसांमध्ये कदाचित याचा दायरा आणखी वाढणार आणि आपण जास्त प्रोफाउंड वेनी या AR आणि VRच्या जगामध्ये एंटर करू शकू. एक उदाहरण देतो मी. इट इज फ्रॉम द गुगल मॅप्स. सगळे वापरता? येस, इट इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ. दॅट्स अ गुगल मॅप्स. इफ इट इज अ गुगल मॅप्स, आता मी जेव्हा मुंबईला जातो किंवा पुण्याला जातो, पुण्याला तरी प्रॉब्लेम नाही जात, बट इफ इट इज अ मुंबई, सो इट्स अ व्हेरी डिफिकल्ट. आता मुंबईमध्ये कसं आहे, इफ आय हॅव टू गो बाय एनी ऑफ द रोड, तर तिथे जवळपास 3 हे असतात रोड्स, म्हणजे एकावर एक ते असतात. हा, अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट की कोणता रोड कोणत्या वेळेला घ्यायचा. ठीक आहे, इफ यू गॉट मिस्ड, तर तुमचं जवळपास अर्धा तास तर वाया जातात त्या केसमध्ये. ठीक आहे, तुम्हाला हा खालचा घ्यायचा आहे, मधला घ्यायचा आहे, वरचा घ्यायचा आहे. ठीक आहे, इट्स प्रिटी डिफिकल्ट. तर या केसमध्ये गुगल मॅप्सही तेवढं इफेक्टिव्ह अजून तरी नाही आहे की तो तुम्हाला सांगेल की बाबा रे मधला घे किंवा वरचा घे. ठीक आहे, बट नाऊ दे आर इन्कॉर्पोरेटिंग वन ऑफ द फीचर देअर. त्याच्यामध्ये कसं आहे, एक कॅरेक्टर आहे जो तुमच्या समोर धावतोय अँड ही विल बी फॉलोइंग दॅट पर्टिक्युलर रोड. तो तुमच्या समोर जो कोल्हा असेल किंवा मे बी एनी एनिमल, ठीक आहे, तो त्या पर्टिक्युलर एनी जाणार आणि आपण मिस नाही करणार, आपण त्याच्या मागे जायचंय. अंडरस्टँड? सो सच ऑफ द टेक्नॉलॉजी विल बी व्हेरी क्रुशियल, की जे कदाचित छोट्या छोट्या गोष्टी त्या राहतील, बट मेकिंग द मोर इम्पॅक्ट, मोर डिफरन्स इन अवर वर्ल्ड. राईट? सो दिस इज दॅट इज AR और VR. पण पुढच्या याला येऊया. हा, सो दिस कंपनीज, मी हे सांगत होतो की अमेझॉन असो किंवा फेसबुक असो, एव्हरीवन इज बिहाइंड दिस टेक्नॉलॉजी. आता हे सगळ्यात महागडं असल्यामुळे ते जरा तेवढे पॅशनेटली किंवा हे नाही करतायत, बट दॅट इज फाईन. येत्या दिवसामध्ये कदाचित ते वेन द गॅजेट्स विल बी गेटिंग समव्हॉट अफोर्डेबल, तर त्यावेळेला कदाचित हे मेनस्ट्रीम होऊन जाणार. मी एक हे पण करतो. इट वॉज फ्रॉम ऍपलचे जे आहे टिम कुक. इट वॉज हिज स्टेटमेंट. ही मेड अ स्टेटमेंट की इन डेज टू कम यू नीड नॉट टू हॅव द टेलिव्हिजन्स. तुम्हाला टेलिव्हिजनची आवश्यकता नाही आहे, प्रत्येकाच्या घरी आहेत. ठीक आहे, तुम्ही हवेतच तुमचं टेलिव्हिजन बनवा थ्रू ऑगमेंटेड रियालिटी अँड जस्ट एक्सपिरियन्स. तुम्हाला अँड नीड नॉट की तो सेमी HDI, HDI, 2K, 4K आहे. इट विल बी द मॅक्स ऑफ द क्वालिटी दॅट यू विल बी एन्श्युरिंग थ्रू दिस टेक्नॉलॉजी. ठीक आहे, हवेतच ड्रॉ करा अँड इट विल बी डन. येत्या दिवसात कदाचित राहणार पण. बरोबर? तर दिस इज अ पॉसिबिलिटीज विथ AR VR. सांगता नाही अजून ते किती दिवस लागेल, बट डेफिनेटली वी आर प्रोजेक्टिंग और वी आर प्रपोजिंग विथ दॅट पर्टिक्युलर आउटकम्स. बायोलॉजिकल इंटरफेस. ठीक आहे, दॅट्स रेटिना, लेन्स. आता त्या ह्याच्यामध्ये देर आर द सम हार्डवेअर्स इट इज इन्व्हॉल्ड इफ इट इज अ VR headset related.
So we're getting accelerometer, gyroscope, and magnetometer. It is deployed with your headset, and accordingly you will be getting all the experiences with all these sensors. Right? म्हणजे याच्यामध्ये ह्युमन अॅनाटॉमीला अंडरस्टँड करून किंवा ह्युमन आईजला अंडरस्टँड करून ऑल सच हार्डवेअर्स आर फॅब्रिकेटेड. आता त्याची कॉस्टच जवळपास 5 लाख आहे. ठीक आहे. एका इन्स्टिट्यूशन, इट वॉज वन ऑफ द इन्स्टिट्यूशन दॅट इज MIT. इट इज ॲट पुणे. ठीक आहे. आम्ही त्यांनाही तो सपोर्ट ऑफर करतोय. तर त्यांच्या एका डिव्हायसेसमध्ये प्रॉब्लेम आला. ठीक आहे, की तो प्रॉपरली वर्क नव्हता करत. तर ते आम्हाला पुन्हा अमेरिकेला वापस पाठवावं लागलं. देर वॉज अ सर्व्हिस सेंटर, दे ॲड्रेस द इश्यू, अँड आफ्टर 1 month किंवा 1.5 महिन्यानंतर ते वापस आलं. सो इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, की आपले कदाचित आपण घेतो म्हटलं तरी ते कदाचित मे नॉट बी, म्हणजे घेऊन तर टाकू, त्याचं वापरणं किंवा त्याचं मेंटेनन्स मे बी मोर डिफिकल्ट फॉर अस. सो करंटली देर आर 3 डिफरंट, म्हणजे आता आहे तर या नंबर ऑफ, पण जास्त यूज होणारे हे आहेत. दॅट इज अ मेटाक्वेस्ट 3. त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्सटर्नल सेन्सर्स नाही लागत. इट इज अ प्लग इन. फक्त प्लग इन करा आणि एक्सपिरियन्स करा, आणि तो कनेक्टेड असतो तुमच्या कम्प्युटर सोबत. ठीक आहे, की तिथल्या तिथे तुम्ही मेटाक्वेस्ट 3. ठीक आहे. देर इज अ स्नॅपड्रॅगन, दॅट इज द प्रोसेसर. मिक्स रियालिटी पास थ्रू, वायरलेस फ्रीडम. तो वायरला काही कनेक्टेड नाही आहे, त्याच्यामुळे कोणी पण तो वापरू शकतो. त्याची कॉस्टिंग जातो जवळपास 55,000. ठीक आहे, म्हणजे तो सगळ्यात कमी कॉस्ट आहे. अजून बाकी तर मग पॉवर हाऊस प्ले स्टेशन आहे, देर इज VR2. ठीक आहे, त्याचे कॉस्टिंग जवळपास 1-1.5 लाखांपर्यंत जाईल. स्पेटेल कम्प्युटर ॲपल व्हिजन प्रो, तोही जवळपास 1.5-2 लाखांपर्यंत जातो. येस, इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. अँड्रॉइड XR अलायन्स, PC Pursuit. ठीक आहे. सॅमसंग गॅलेक्सी पण करताय त्याच्यामध्ये काम चांगलं. कमिंग टू द क्रिएशन पार्ट. आता हार्डवेअर तर आपण बघितलेलं आहे, पण सॉफ्टवेअर थ्रू आपण कशा ह्या गोष्टी क्रिएट करू शकू, दॅट विल बी व्हेरी क्रुशियल. ॲज आय टोल्ड यू, देर आर 2 डिफरंट गेम इंजिन्स इट इज इन्व्हॉल्ड. फर्स्ट इज युनिटी अँड नादर इज अनरियल. ठीक आहे. जसं मी म्हटलं की PUBG द गेम इट इज मेड इन अनरियल इंजिन. हा जो दुसरा आहे दॅट इज अनरियल, त्याच्यामध्ये तो बनवलेला आहे. अँड आता मी एक उदाहरण पण देतो. इफ इट इज अ GTA 5 ऑर सम सॉर्ट ऑफ गेम्स, इफ वी हॅव टू डिझाईन, तर त्याचं डिझाईन कॉस्टच जवळपास 3,000 करोडच्या आसपास त्याची डिझायनिंग कॉस्ट आहे. इफ वी हॅव टू मेक सच सॉर्ट ऑफ AAA गेम्स, ठीक आहे, जे मुलांना आवडतात. सो इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह बनवणंच तर, म्हणजे आणि इंडियन याच्यासाठी इंडस्ट्रीसाठी मे बी मोर डिफिकल्ट, मोर चॅलेंजिंग. पण आता पुण्यासाठी ऍज मी पुण्याला स्टे करतो, आय नो की जवळपास 3-4 चांगले स्टुडिओज पुण्यामध्ये आहेत आणि चांगले कम्पीट करतात, चांगले गेम्स बनवतात. ठीक आहे, त्यांचं गेमचं बजेटच जवळपास 3,000 करोडच्या आसपास आहे. ठीक आहे, म्हणजे इट्स अ व्हेरी अमेझिंग थिंग की जवळपास 5,000 लोक नाही तरी जवळपास त्याच्यामध्ये 1,500 तरी लोक आहेत जे मी काही बघतोय एकेका कंपनीमध्ये. ठीक आहे, म्हणजे तो पण एक चांगला आहे की यू कॅन बी प्लेसिंग, म्हणजे विद्यार्थ्यांना जर इंटरेस्ट असेल सो दे कॅन बी हॅव्हिंग बेटर करिअर विथ गेम डेव्हलपमेंट थिंग्स और AR VR. सो क्रिएशन विल बी व्हेरी क्रुशियल. त्याच्यामध्ये ब्लेंडर, माया फॉर मॉडेलिंग, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. देर आर 3ds Max, देर मे बी CAD. CADचे सॉफ्टवेअर जनरली कोणी वापरत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, सबस्टन्स फॉर PBR टेक्स्चरिंग, Unity and Unreal, these are the engines, and the handshake that is a SDK, input handling and boundary system. तर यामध्ये बराचसा SDK पण असतं, and after that we will be able to design the content for AR and VR. ब्रेक चालेल, एक टी ब्रेक घेऊया, त्यानंतर पुन्हा कनेक्ट करूया.